देतो ना अध्यक्ष महोदय, सदर लक्षवेधीच्या अनुषंगाने मी हे इथे बोलू इच्छितो की सन 2014 मध्ये 10,923 नार्कोटिक्सच्या केसेस रजिस्टर झालेल्या आहेत आणि सन 2013 मध्ये 1,079 नार्कोटिक्सच्या केसेस रजिस्टर झाल्या होत्या. म्हणजे 10 पटीने नार्कोटिक्सच्या केसेस या 2014 मध्ये वाढलेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये काम करणारे सर्व NGO आणि डॉक्टर्सचं असं मत आहे की पोलीस आणि ड्रग पेडलरच्या मध्ये नेक्सस असल्यामुळे ही वाढ झालेली आहे. आणि या ट्रेडमध्ये नायजेरियन नॅशनल खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्या अनुषंगाने माझे आपल्या मार्फत मंत्री महोदयांना 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की मुंबई शहराच्या एअरपोर्टवरती इमिग्रेशन आणि व्हिसा काउंटरवरती नायजेरियन नॅशनलच्या बॅकग्राऊंड चेक करण्यासंदर्भामध्ये स्पेसिफिक कोणती मोहीम आखणार का? माझा दुसरा प्रश्न आहे की गेल्या 2 महिन्यांमध्ये अनेक ड्रग पेडलर्सचे नाव आणि टेलिफोन नंबर पोलीस स्टेशनला सर्व माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे माझा असा प्रश्न आहे की जुहू पोलीस स्टेशन आणि DN नगर पोलीस स्टेशनला अशा प्रकारच्या ड्रग पेडलरची नावं प्राप्त झाली होती का? जर ती प्राप्त झाली होती तर त्याच्यावरती कोणती कारवाई करण्यात आली? आणि जर कारवाई करण्यात आली नाही तर त्या संदर्भात दिरंगाई का करण्यात आली? हे माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी इमिग्रेशन काउंटरवरती नायजेरियन जी काही येत असतील आंतरराष्ट्रीय प्रवासी त्यांच्यावरती नजर ठेवून त्यांची पूर्ण चौकशी करून ते काही त्याच्यानंतर इथे राहत असताना सुद्धा त्यांच्यावरती नजर ठेवून काय करतात याच्यावरती लक्ष ठेवण्याची बद्दल सजेशन दिलं. ते निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई होईल, अंमलबजावणी सुद्धा होईल. दुसरं आपण म्हटलं की ड्रग पेडलरची माहिती देऊन सुद्धा कुठलीच कारवाई होत नाही. तर अध्यक्ष महोदय, असं नाही आहे. जर संबंधित पोलीस स्टेशनला जर अशी माहिती मिळाली तर त्यासाठी त्याची माहिती ATSला सुद्धा दिली जाते आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाते. पण तरी सन्मान्य सदस्यांच्या सांगितलेल्या पोलीस स्टेशनमध्ये असं काही घडत असेल तर त्याबद्दल आपण तपास करून